नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला 1857चा उठाव हा टॉपिक बघायचा आहे आणि हा राज्यसेवा कंबाईन सरळ सेवा या सगळ्या परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे। आपण हे सगळे कशातून बघणार आहोत तर बी पब्लिकेशनचा जो ठोकळा आहे अजित कुमार यांनी संपादित केलेला MPSC PSI STSO टॅक्स असिस्टंट क्लर्क या सर्वांसाठी उपयुक्त त्याच्यातून 1857च्या उठावासंदर्भातले महत्त्वाचे मुद्दे आपण आज या ठिकाणी कव्हर करणार आहोत। आता यामध्ये 1857 पूर्वीचे उठाव म्हणून कोणते उठाव आम्हाला माहीत असले पाहिजे तर संन्याशांचे बंड आम्हाला माहीत असावे। कोणाच्या काळात झालं ते वॉरेन हेस्टिंगच्या काळात 1773 ते 1784। याचा उल्लेख कशामध्ये आहे आनंदमठ या कादंबरीमध्ये आणि आनंदमठचे लेखक आहेत बंकिमचंद्र चटर्जी। अनेक वेळा विचारला गेलेला प्रश्न। पुढे हू मुंडा आणि कोल या जमातींनी कोठे उठाव केला छोट्या नागपूरच्या पठारावर। आता हे छोट्या नागपूरचं पठार कोणत्या राज्यात आहे हा एक प्रश्न तुमच्यासाठी। पुढे संताळांचे बंड आहे राजमहाल जिल्हा बिहारमध्ये। अहोमांचे बंड आहे आसाममध्ये। आता या ठिकाणी आसाममध्ये अहोमांचे बंड यांचा नेता कोण होता असा एक प्रश्न विचारला गेला आहे। पुढे पागलपंथींचे बंड उत्तर बंगालमध्ये। भिल्लांचे बंड खानदेश आणि पश्चिम घाटामध्ये। बघा हे भिल्लांचे बंड आणि कोळ्यांचे बंड या दोन बाबी फार महत्त्वाच्या आहेत। महाराष्ट्रातील परीक्षा तुम्ही देत असाल तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे। आणि इथे मित्रांनो 11वीचे जे जुनी इतिहासाची पुस्तक आहे ज्याची PDF तुम्हाला हवी असेल तर नक्कीच तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक भेटेल MPSC स्पर्धा विश्व त्यावर महाराष्ट्राचा इतिहास असं सर्च करा तिथे तुम्हाला ती PDF भेटून जाईल। पुढे गडकऱ्यांचे बंड आहे कोल्हापूर सावंतवाडी जिल्ह्यामध्ये। पाळेकरांचा उठाव आहे दिंडीगल व मलबार भाग विशेषतः आंध्र प्रदेश या ठिकाणी। त्यानंतर दिवाण वेला थंपीचे बंड त्रावणकोर। आता हे त्रावणकोर तेव्हाचं संस्थान होतं कोणत्या राज्यामध्ये हा एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मी विचारतो आहे। पुढे शिपायांनी कोणकोणते उठाव केले 1857चा जो उठाव होतोय त्याच्या आधी शिपायांनी कोणकोणते उठाव केले तर बघा 1806ला वेल्लोर या ठिकाणी शिपाई उठाव करतायत। पुढे 1824ला बराकपूर येथे सैन्य तुकडीचा उठाव होतोय। 1825मध्ये आसाम तोफ न्यायाचा उठाव होतोय आणि 1838ला सोलापूरचा जो उठाव आहे भारतीय तुकडीचा उठाव होतो। म्हणजे वेल्लोर बराकपूर आसाम आणि सोलापूर या ठिकाणी शिपायांनी उठाव केले होते 1857 पूर्वी हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे। आता पुढचा फार महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो हे मुद्दे म्हणजे चर्चात्मक स्वरूपात आपण बघतोय पटपट तुमची रिव्हिजन व्हावी हा माझा या लेक्चर सिरीजमधील उद्देश आहे। या उठावाची कारणं तुम्हाला माहीत असली पाहिजे। मोठे महत्त्वाचे मुद्दे म्हणजे डलहौसीचे संस्थान खालसा धोरण जे आहे ते फार महत्त्वाचं आहे। डलहौसीचा कालावधी किती आहे डलहौसी कोणत्या पदावर होता हा प्रश्न आहे। सातारा 1848मध्ये त्यानंतर संबळपूर 1849मध्ये झाशी 1853 नागपूर 1853 आणि अवध 1856 ही संस्थानं खालसा केली। या ठिकाणी जे काही संस्थानिक होते त्यांच्याकडून ही संस्थानं आपल्या स्वतःच्या ताब्यात त्यांनी घेतली। मग इथे आणखी प्रश्न तुम्हाला विचारले गेले पुढे की हे कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले समजा सातारा विचारलं कोणत्या कारणास्तव झाशी मग झाशी या ठिकाणी कोणाची सत्ता होती अवध या ठिकाणी कोणाची सत्ता होती अवध कोणत्या कारणासाठी खालसा करण्यात आला हा प्रश्न विचारला गेला वेगळं कारण आहे ते त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचा आरोप लावला गेला होता। पुढे आहे विविध कायद्यांमुळे हिंदू धर्मात ढवळाढवळ झाल्याची भावना तयार झाली ते कारण आहे। मग कोणकोणते कायदे सतीबंदी कायदा आहे 1829चा कोणाच्या कालखंडात झाला यासाठी कोणी प्रयत्न केले होते। विधवा पुनर्विवाह कायदा झाला 1856चा हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे। पुढे सैन्यातील शिपायांवर गंध लावण्यास व दाढी वाढवण्यावर बंदी घालण्यात आली ते एक कारण होतं। परदेश गमन असेल समुद्र पर्यटन असेल या बाबी आपण करायचो नाही भारतीयांना त्या धर्मविरोधी वाटायच्या त्या कराव्या लागल्या त्याच्यातून असंतोष वाढला। पुढे युरोपीय आणि भारतीय सैनिक यांच्यामध्ये भेदभाव केला गेला पगाराच्या बाबतीत असेल इतर सगळ्याच बाबीमध्ये भारतीयांना कमी लेखण्यात येत होतं त्यामधून भारतीयांमध्ये ती नाराजी होती। भूमिकर व्यवस्था आहे कर वाढवण्यात आले विविध कर प्रणाली आपण त्या बघितलेल्या आहेत। ख्रिस्ती धर्मोपदेशकांचा प्रचार यामध्ये बघा ख्रिश्चन धर्माबद्दल त्यांची पुस्तकं छापणे असेल त्या धर्माबद्दल चांगलं बोलणे असेल हिंदू धर्मावर टीका करणे असेल अशा बाबी। पुढे पदच्युत राज्यकर्ते त्यांचे तंके बंद करण्यात आले जसं की नानासाहेब पेशवे
मग याच्यातून ते राज्यकर्तेसुद्धा नाराज होत गेले. त्यांनीही उठावाला प्रोत्साहन दिलं आणि त्यामध्ये नानासाहेब पेशवे यांचं फार महत्त्वाचं कार्य आहे. आता 1857च्या उठावाचे तात्कालिक कारण काय? बघा, तात्कालिक कारणावर प्रश्न विचारला गेला आहे वारंवार. यामध्ये एनफिल्ड बंदुका तुम्हाला पाठ असावी आणि हे तुम्ही वाचलेलं असणार आहे. मग याच्यात काय होतं नेमकं? याची काडतुशी दातांनी तोडावी लागायची. काडतुसावर आवरण कशाचं होतं? एकतर गायीची किंवा डुकराची चरबी यावर असायची. ही बातमी सैन्यामध्ये पसरली, धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. हे तात्पुरतं आणि मग याच्यातून ती ठिणगी पडते. उठावाला सुरुवात कशी होते? उठावाचा पहिला भडका बाराकपूर येथील छावणीमध्ये 29 मार्च 1857ला पडतोय. 29 मार्च 1857 तारीख महत्त्वाची आहे. मंगल पांडे हा व्यक्ती महत्त्वाचा आहे. त्याने या ठिकाणी काडतूस वापरण्यास नकार दिला आहे. सक्ती करणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली आहे. तो इंग्रज अधिकारी कोण? हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढे मंगल पांडेला फाशी 8 एप्रिल 1857. ही बातमी मेरठला पोहोचते. तिथे पूर्ण फलटण बंड करून उठते, दिल्लीकडे कूच करते. आणि याच्यात फार महत्त्वाचा मुद्दा म्हणजे थोडंसं नवीन वाटू शकतो काही विद्यार्थ्यांना. उठावाचा संदेश चपात्यांद्वारे पोहोचवला गेला, सैन्यामध्ये लाल कमळांद्वारे पोहोचवला गेला. बघा, म्हणजे चपाती आणि लाल कमळ हे सुद्धा त्या उठावाचे प्रतीक म्हणून बघावे लागतात. मग दिल्लीवर कब्जा कधी आहे? 12 मेला. दिल्लीचा त्या ठिकाणी भारताचा सम्राट म्हणून दिल्लीमध्ये बहादूरशाह जफर याला घोषित केले जाते. संदेश वाक्य काय? बघा, महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं नवीन आहे. खूप कमी पुस्तकामध्ये उल्लेख आहे. सब कुछ लाल हो जाएगा हे त्या ठिकाणी संदेश वाक्य. आता हा एक महत्त्वाचा तक्ता की कोणती कंपनी कधी स्थापन झाली. 1498ला पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी. म्हणजे कशा पद्धतीने भारतात येत गेले, कंपन्या स्थापन करत गेले. पुढे 1600मध्ये इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी आहे. 1602मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनी आहे. 1616मध्ये डेनिश ईस्ट इंडिया कंपनी आहे. 1664 फ्रान्सिसी. 1771 स्वीडिश. आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे उठावाची ठिकाणं कोणती आणि उठाव मोडून काढणारे अधिकारी कोण? अनेक वेळा प्रश्न विचारला गेला आहे. उठाव कोठे झाला, त्याचं नेतृत्व कोणी केलं? भारतीयांकडून. आणि ब्रिटिशांकडून त्याचं नेतृत्व कोणी केलं? चला, दिल्ली फार महत्त्वाचं आहे कारण दिल्ली हे त्या ठिकाणचं प्रमुख केंद्र होतं. त्या ठिकाणी बहादूरशाह जफर आणि त्याचा सेनापती होता बख्त खान. मग यांच्या विरोधात कोण लढला आहे? जॉन निकोल्सन. कानपूरमध्ये आहे नानासाहेब पेशवे, त्यांचा सेनापती तात्या टोपे. यांच्या विरोधात सर कॅम्पबेल याने लढा दिला. कॅम्पबेल अत्यंत प्रसिद्ध असं नाव. पुढे लखनौला बेगम हजरत महल आहे, त्यांच्या विरोधात ऑटरम आणि हॅव्लॉक लढतोय. झाशीला राणी लक्ष्मीबाई, मणिकर्णिका किंवा मनुकर्णिका असं नाव त्यांचं होतं, त्यांच्या विरोधात ह्युरोज लढतोय. पुढे अलाहाबाद लियाकत अली विरोधात लढत आहेत जनरल नील. त्यानंतर जगदीशपूर बिहार या ठिकाणी कुंवर सिंह आणि अमरसिंग यांच्या विरोधात विल्यम टेलर, व्हिन्सेंट इयर. पुढे बरेली आहे खान बहादूर खां यांच्या विरोधात कर्नल नील लढत आहेत. पुढे फैजाबाद मौलवी अहमदुल्ला, त्यांच्या विरोधात जनरल रेनड. फतेपूर आजिमुल्ला आणि विरोधात जनरल रेनड. महत्त्वाचे मुद्दे मला वाटतं नोट डाऊन करून घ्या. आता इथे 1857च्या उठावावर कशा पद्धतीचे प्रश्न आले ते थोडक्यात आपल्याला बघायचे. त्याचे उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. तर आपण एक स्वतंत्र या ठिकाणी प्रश्न उत्तरांची सिरीज घेतलेली आहे, त्यामध्ये हे सगळे मुद्दे डिस्कस झाले. मात्र या ठिकाणी एक रिव्हाईज म्हणून तुम्हाला याचा फायदा होईल. पुढे बघा, 1857च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांची मुख्य उद्दिष्ट कोणती होती? बघा, मुख्य उद्दिष्ट विचारले गेले. काही इंग्रजांना समूळ नष्ट करायचं आहे, सहकार्य करायचं आहे, विरोध करायचा आहे की कोणते नाही? काय उत्तर देता आलं पाहिजे. ESO 2011चा प्रश्न आहे. पुढे सातारच्या राजाच्या वतीने वकील म्हणून इंग्लंडला गेलेले रंगो बापूजी गुप्ते निराश होऊन परत आल्यानंतर त्यांनी कोणाला संघटित करून राजाला गादीवर बसवण्याचा कट रचला? रंगो बापूजी गुप्ते सातारच्या राजाच्या वतीने हे वकील म्हणून गेले होते ब्रिटनला. मग कोणाला एकत्र आणता येते? जमीनदार, शेतकरी, आदिवासी की सैनिक? महत्त्वाचा प्रश्न आहे, उत्तर सांगता आलं पाहिजे. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, 1857मध्ये इंग्रजांविरुद्ध सर्वत्र वातावरण तप्त झाले असताना समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणून लढा तीव्र करण्याचं काम कोणी केलंय? बघा, 1857चा उठाव आहे.
समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणण्याचं काम करतायत कोण? तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, बहादूरशाह जफर की आजिमुल्लाह? कमेंट बॉक्समध्ये उत्तर अपेक्षित आहे. तुम्ही अभ्यास केलेला आहे, याच्या आधीचे सगळे लेक्चर्स माझे बघितलेले आहे असं मला अपेक्षित आहे आणि ते विद्यार्थी उत्तर देतील. 1857च्या उठावाची वैशिष्ट्य काय? हे तर तोंडपाठच असावं. याचं उत्तर ज्या विद्यार्थ्याला येत नाही त्याने समजायचं की आपलं अजून खूप वाचायचं आहे, खूप काही ऐकायचं आहे. काय आहे वैशिष्ट्य? हिंदू मुस्लिम ऐक्य, मराठा शीख ऐक्य, इंग्लिश मुस्लिम ऐक्य की इंग्लिश मराठा ऐक्य? पुढे 1857च्या उठावाचे तात्कालिक कारण आपण हे बघितलं आहे आजच्या लेक्चरमध्ये. गायीची डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग, अनेक संस्थांनी खालसा करणे, ख्रिश्चन धर्मप्रसार, पदव्या वतने, पेन्शन रद्द करणे. नक्कीच उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचले असाल. पुढे 1857च्या उठावानंतर कोणत्या तारखेला भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली? तारीख विचारली. थोडक्यात त्याला आपण राणीचा जाहीरनामा असंही म्हणतो. ती तारीख कोणती? 1 डिसेंबर 1859, 1 डिसेंबर 1858, 1 नोव्हेंबर 1857, 1 नोव्हेंबर 1858. तारीख पाठच असावी असं माझं मत आहे. 1857च्या उठावामध्ये खानदेशातील भिल्लांचे नेते कोण होते? बघा, तुम्हाला मी विचारलंय. नेते माहीत असले पाहिजे. काजीसिंग नाईक, भीमा नाईक, बागोजी नाईक, दौलत सिंग. कोणकोणते नेते होते? नक्कीच माहीत असावे. पुढे जोड्या लावून योग्य पर्याय निवडा. कोठे कोणी नेतृत्व केलं आहे ब्रिटिशांकडून लढ्याचं? कानपूरला कोणी केलं आहे, झाशीला कोणी केलं आहे, बनारसला कोणी केलं आहे आणि दिल्लीला कोणी केलं आहे? आपण हा तक्ता बघितला आहे. त्याच्यासमोर ते उत्तर अशा पद्धतीच्या जोड्या लावता आल्या पाहिजेत. काही ऑप्शनही होते, मला वाटतं चुकणार नाही. पुढे 1857च्या उठावाचा एक सामाजिक परिणाम कोणता? बघा, परिणाम काय बदल झाले, काय सोशल चेंजेस झाले? लष्करी व्यवस्थेत बदल झाला. आता ही लष्करी व्यवस्था म्हणल्यावर हा सामाजिक परिणाम येईल का, यावर तुम्हाला विचार करावा लागेल. ईस्ट इंडिया कंपनी सरकारची राज्य संपुष्टात आली. नवे उद्योगधंदे आणि व्यापार पद्धतीत वाढ झाली. हिंदू मुस्लिम ऐक्याला तडा गेला. सामाजिक परिणाम कोणते येतील? नक्कीच उत्तराची अपेक्षा आहे. पुढे 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत झाला? विस्तारवादी, साम्राज्यवादी, वसाहतवादी की दहशतवादी? अचूक उत्तर द्यायचं आहे. PSI प्री 2013चा प्रश्न. द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण? अशोक कोठारी, अशोक मेहता, डॉक्टर SM सेन, विनायक दामोदर सावरकर. द ग्रेट रिबेलियन. पुढे 1857च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला? बघा, ऑट्रम, हॅवलॉक, हेनरी लॉरेन्स, कॅम्पबेल. प्रश्न महत्त्वाचा आहे. आपण किती अभ्यास केला आहे याची कल्पना या ठिकाणी येईल. याचे उत्तर मी का देत नाही? दिले याच्या आधी उत्तर मी. आता मुद्दाम देत नाही की तुम्हाला किती येतं आहे. थोडंसं बघा ना, परीक्षेमध्ये जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला असंच डायरेक्टली सामोरं जायचं आहे. रंगो बापूजी उपते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले? रंगो बापूजी उपतेंवर आज आपण बघितले कोटलचे वकील होते, काय केलंय त्यांनी, कोणाला सोबत घेतलं होतं. यामध्ये मग ऑप्शन आहे विश्वासघात कोणी केला? कृष्णाजी, सदाशिव शिंदकर, व्यंकटराव बापूजी, रामजी शिरसाळ, बाबासाहेब शिर्के. ऑप्शन आहेत, तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. पुढे राज्यसेवा पूर्व परीक्षेला कसे प्रश्न आले 1857च्या उठावावर? तर या उठावाला स्वातंत्र्ययुद्ध असं कोणी म्हटलं? हा प्रश्न आहे. नरफाटक, P. रॉबर्ट्स, RC मुजुमदार, विदा सावरकर. मला वाटतं कुणाचंच हे उत्तर चुकणार नाही. पुढे खालीलपैकी एक ब्रिटिश नेता आणि संसद सदस्य यांनी स्वीकारले की 1857च्या उठाव हा सैनिक विद्रोह नव्हता, फक्त तो राष्ट्रीय उठाव होता. असं स्वीकारणारा ब्रिटिश व्यक्ती कोण? ब्रिटिश नेता कोण? डलहौसी, कॅनिंग, विल्यम ग्लॅडस्टोन आणि बेंजामिन डिझरायली. नक्कीच उत्तराची अपेक्षा आहे. वाचन असेल, अभ्यास असेल, ती विद्यार्थी उत्तरं देतील. व्हिडिओ आवडत असेल लाईक करत चला. तुम्हाला PSI STI ASOचं संपूर्ण कोर्स आपलं STI RCP ॲप्लिकेशन आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर भेटेल. इतर अनेक महत्त्वाचे PDFs असतील, स्टडी मटेरियलसुद्धा या ॲप्लिकेशनवर भेटेल. डाउनलोड करा आणि आपला अभ्यास सोपा करा. चला, इथे आपण थांबूया. धन्यवाद.